मी ज्यावेळेला संजय भेंडेंचा इंटरव्ह्यू घेत होतो, हा फार इंटरेस्टिंग किस्सा आहे. त्यावेळेला प्रज्ञा सातव चाललेल्या होत्या. त्यांना कोणीतरी त्यांच्याजवळ आणून उभं केलं की यांचा पण इंटरव्ह्यू घ्या म्हणून. आता मी संजय भेंडेंना विचारत होतो की इतकी वर्ष तुम्हाला संधी मिळाली नाही, मग तुम्हाला कधी वाटलं नाही का की आपण पण पक्ष किंवा वेगळा विचार करावा? ते म्हणले नाही, माझ्या आयुष्यामध्ये मी समर्पित भाजपसाठी काम केलेलं आहे. मी त्यांना विचारलं की बाकीच्या बाहेरच्यांना आलेल्यांना मिळाली संधी, तुम्हाला खंत वाटली नाही का? ते म्हणाले की काही वेळेला वाटेल, पण म्हणून काही तुम्ही पक्षांनी विचार नसतो सोडायचा, तुम्ही ते काम करत राहिलं पाहिजे. आणि मी हे काम करत राहिलो असतो, नसतं मिळालं तरी करत राहिलो असतो हे काम, भाजपचं काम, असं ते म्हणाले. त्यावेळेला प्रज्ञा सातव शेजारी उभे आहेत. आता लक्षात घ्या की त्यांना मी विचारलं की राजीव सातव आणि काँग्रेस हे अतूट नातं होतं आणि मग तुम्ही असा निर्णय घेतला. खूप लोकांना आश्चर्य वाटलं. नाही मी काय हिंगोलीच्या विकासासाठी निर्णय घेतला मग वगैरे. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला असा कुठला विकास दिसला नाही का संजय भेंडेंना? म्हणजे नाही, आमच्याकडे विचार आणि निष्ठा हे आहे. म्हणजे त्या एका फ्रेममध्ये काय भाजप आहे, काय भाजपचा विचार आहे, भाजपचा म्हणण्यापेक्षा की संघाचा, ही सगळी मंडळी ही भाजपची मूळ भाजपची मंडळी आहे. हे नवीन आलेली भाजपची मंडळी नाही, ही मूळ भाजपची मंडळी आहे. भाजपचा संघाचा काय विचार आहे हे संजय भेंडेंकडून कळतं. आणि काँग्रेसचा विचार किंवा ही जी मंडळी आहेत ही किती लेचीपेची आहेत हे पण त्याच्यामधून कळतं. आता एका फ्रेममध्ये पूर्ण राजकारण आहे, एकाच टी व्हीच्या फ्रेममध्ये. ज्याला निष्ठा घ्यायची, ज्याला समर्पण घ्यायचं, ज्या कार्यकर्त्याला विचार घ्यायचा आहे त्यांनी संजय भेंडेंच्या मागे जावं, ज्यांना विकास घ्यायचा आहे त्यांनी प्रज्ञा सातवांच्या मागे जावं. प्रत्येकाचा आपला आपला चॉईस आहे. मला असं वाटतं की हा काही कुठल्या पक्षाच्या विरोधाचा किंवा पाठिंब्याचा भाग नाही आहे. हा भाग आहे की तुम्ही आणि कर्जतकरांचं भाषण जर तुम्ही ऐकलं किंवा कर्जतकरांना बोलताना ऐकलं तर ते कुठेही संग्राम जगतापसारखं बोलत नाहीत, कुठेही पडळकरांसारखं बोलत नाहीत, कुठेही ते हिंदुत्वच सांगतात, पण त्यांची पण पद्धत वेगळी आहे. मला असं वाटतं की ही मंडळी आहेत मूळ भाजपची, जी मृदू आहेत, जी ऐकतात, जी ऐकण्यावर विश्वास ठेवतात, जी संवादावर विश्वास ठेवतात, जी एकमेकांशी उत्तम संबंध असावेत याच्यावर विश्वास ठेवतात. मला असं वाटतं ही भाजप आहे. ही भाजप जर मूळ भाजप परत येते त्यांच्या रूपानं, माधवी नाईकांच्या रूपानं, संजय भेंडेंच्या रूपानं, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता त्याच वेळेला तरुण आहेत कोल्हे, पण कोल्हेनी किती डिवचलं तिथं, त्यांनी काळेंना डिवचलं, विखेंना डिवचलं, तर ते तरुणाईमधलं रक्त आहे ते होत राहतं राजकारणामध्ये. पण मला असं वाटतं की एवढंच त्या इलेक्शनमधली जी काही शिकण्याची फ्रेम होती ती मला असं वाटतं की मला जे त्या इलेक्शनमधून बघता आलं ती एकच फ्रेम होती. एकाच फ्रेममध्ये तुम्हाला संजय भेंडे आहेत आणि एकाच फ्रेममध्ये प्रज्ञा सातव आहेत. चॉईस इज युअर्स. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.